श्री गणेशाय नमः। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणपती स्थापना मुहूर्त 2026, गणेश चतुर्थीची तारीख, स्थापना करण्याची योग्य वेळ, पूजाविधी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी खास उपाय। जर तुम्हीही 2026 मध्ये घरात बाप्पांचं आगमन करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणेश चतुर्थी कधी आहे मित्रांनो? 2026 मध्ये गणेश चतुर्थी शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केला जाणार आहे। हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी भगवान श्री गणेश पृथ्वीवर आगमन करतात अशी श्रद्धा आहे। गणेशोत्सव हा सण नाही तर श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा महापर्व आहे। गणपती स्थापना मुहूर्त 5 ते 9 वाजेपर्यंत। आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे स्थापना मुहूर्त। शुभ मुहूर्त सकाळी अंदाजे 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत। हा मध्याह्न काळ अत्यंत शुभ मानला जातो, कारण याच वेळी श्री गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते। लक्षात ठेवा, राहू काळ किंवा अशुभ वेळ स्थापना करू नये। जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी पीडितांच्या सल्ल्याने स्थापना करू शकतात। स्थापना करण्यापूर्वी काय काय तयारी करावी ते बघूया। बाप्पाच्या आगमनापूर्वी घर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते। लाल किंवा पिवळं वस्त्र पाटावर अंथरावं, तांदळाची रांगोळी काढावी, कलश स्थापना करावी, फुलं, दुर्वा, मोदक तयार ठेवावेत। बाप्पाला विशेषतः आवडतात दुर्वा, लाल फुलं, मोदक, नारळ। गणपती स्थापना विधी। आता जाणून घेऊया संपूर्ण स्थापना विधी। प्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा। पूजाच्या ठिकाणी गंगाजल शिंपडा। पाटावर लाल वस्त्र अंथरा, त्यावर तांदूळ ठेवून मूर्ती स्थापना करा। कलश ठेवा। गणपतीला हार, फुलं अर्पण करा। दुर्वा आणि मोदक अर्पण करा। धूप लावा, दीप लावा, मंत्र जप करा। मंत्र ओम गम गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा म्हणल्यास अत्यंत शुभ फल मिळतं। बाप्पाला काय नैवेद्य दाखवावा? बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत। विशेषतः उकडीचे मोदक, लाडू, केळी, नारळ, खीर। कांदा लसूणयुक्त पदार्थ टाळावेत। स्थापनाच्या वेळी काय करू नये? तुटलेली मूर्ती ठेवू नका। काळ्या रंगाचे कपडे घालू नका। पूजा करताना भांडण करू नका। घरात नकारात्मक वातावरण ठेवू नका। गणपती बाप्पा प्रेम, शांतता, श्रद्धेने प्रसन्न होतात। बाप्पाला प्रसन्न करण्याचे उपाय। दररोज गणेश आरती करा। गणपती अथर्वशीर्ष पाठन करा। गरिबांना अन्नदान करा। मुलांना मिठाई वाटा। यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। भावनिक समारोप। मित्रांनो, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। हे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतात। मनापासून भक्ती करा। बाप्पा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा। धन्यवाद।